नंतरही आमच्याच पक्षाच्या एका नेत्यांनी सारिका संदूरकर यांचं नाव प्रदेशाकडून आलं नसतानाही त्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला। प्रश्न उपस्थित जागा होता, वातावरण संशयास्पद जागा की भारतीय जनता पार्टीमध्ये प्रदेश अध्यक्षांनी दिलेल्या नाव्याव्यतिरिक्त दुसऱ्या एका नगरसेविका उमेदवाराचं आवेदनपत्र भरलं गेलं। अनेक शंकास्पद वातावरणाने आम्हाला थोडी चिंता होती, पण त्यानंतर सारी 2 दिवस 3 दिवस या संदर्भामध्ये इतर नगरसेवक, अपक्ष नगरसेवक, उभाटाचे नेते संदीप गिरे, प्रशांत दानव, श्री नंदू नागरकरजी यांच्याशी सातत्याने या संदर्भातील चर्चा होती आणि चर्चेचा सूर होता की आपल्या सर्वांना चंद्रपूरचं देणं लागतं। चंद्रपूरच्या विकासाला जर भारतीय जनता पार्टीचा महापौर नसेल तर केंद्रातला राज्यातला निधी आणण्यामध्ये अनंत अडचणी येतात। आपलं शहर महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर आहे आणि शेवटच्या टोकावर असणारी या शहराचं महत्व आहे। महाराष्ट्राचं वर्णन चांद्यापासून बांद्यापर्यंत केलं जातं। चांद्या विना महाराष्ट्रामध्ये आपण कधीही कल्पना करू शकत नाही आणि म्हणून इथं आपला महापौर उपमहापौर असणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने मग त्यांनीही सकारात्मक सहभाग दिला। लाख बुरा चाहे तो क्या होता है असाच आपण अनुभवलं। काही लोकांना वाटत होतं की भाजपचा महापौर होऊ नये, पण जनतेच्या विकासासाठी हा मला वाटतं की आम्हाला इतर पक्षीय नेत्यांनी सहकार्य केलं, महापौर उपमहापौर झाला आणि त्या नेत्यांना सुद्धा आम्ही विश्वास दिला की आम्ही विकासासाठी कुठेही कमी पडणार नाही, पूर्ण शक्तीने विकास करू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाल्याची माहिती या संदर्भात होती, काय सांगणार? नाही, मला याची काहीही माहिती नाही, कारण देवेंद्रजींनी अशी चर्चा झाल्याचं कधीही सांगितलं नाही आणि देवेंद्रजी उद्धव साहेबांशी बोलतात असं कधीही मला सांगण्यात आलेलं नाही। नाही, ते तर पक्ष आता त्याची चौकशी करताय। पक्षाच्या चौकशीनंतर 2 गोष्टीची चौकशी होणं गरजेचं आहे। ज्या कोर कमिटीमध्ये या बैठकीमध्ये हे विषय होतील, एक तर या संदर्भातले एबी फॉर्म 3-3, 4-4 देणं, काही प्रभागामध्ये 3-3, 4-4 एबी फॉर्म दिले गेले आणि एबी फॉर्मची ज्या पद्धतीने या ठिकाणी बदल झाले, पक्षाच्या बैठकीमध्ये निश्चितपणे याची चौकशी होईल आणि दुसऱ्या एका विषयाची चौकशी होईल की माननीय प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाणांनी माननीय देवेंद्रजीच्या अनुमतीने, बावनकुळे साहेबांच्या अनुमतीने संगीताताई खांडेकर यांचं नाव लेखी पत्र दिल्यावर पक्षामध्ये हे अनुशासन कधीही असू शकत नाही की एका आमच्याच पक्षाच्या नेत्यांनी सारिकाताई संदूरकर यांना भरीस घातलं। म्हणजे उद्या त्यांनी पक्षाचं अनुशासन हीनता करायची आणि कारण काय द्यायचं तर पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला तर काय, मग तोच नियम त्यांच्या गटाचे उपमहापौर होते त्यांचं नाव आलं तर तो नियम तिथेही लागायला पाहिजे होता, मग तिथेही दुसरा फॉर्म भरायला पाहिजे होता, पण असं झालं नाही। तुम्ही हे सीएम